नमस्कार. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आपण पाहणार आहोत भीमसेन कापूरचे भन्नाट घरगुती उपाय. तर रोजच्या आयुष्यासाठी असणारे काही खास टिप्स आज आपण पाहणार आहोत. तर पहिली आहे, घरातील वाईट वास कायमचा हकलवून लावा. तर कधीकधी स्वयंपाकघरात, कपाटात किंवा बाथरूममध्ये बंदिस्त वास येतो, जो कितीही फ्रेशनर मारला तरी जात नाही. तर अशा वेळी भीमसेन कापूरचे 2-3 लहान तुकडे एका स्टीलच्या किंवा मातीच्या वाटीत ठेवा आणि दररोज 5 मिनिटे ते पेटवा. याचा सुगंध घरात पसरतो, वास नाहीसा होतो आणि वातावरण एकदम ताजेतवाने वाटते. शिवाय हा सुगंध जंतुनाशक असल्यामुळे घरचं वातावरण आरोग्यदायी राहतं. तर दुसरी टीप आहे, धान्य व कडधान्य सुरक्षित ठेवण्यासाठी. धान्य, डाळी किंवा मसाल्यांमध्ये कीड लागू नये म्हणून एका भन्नाट उपाय. धान्याच्या डब्यात एक लहान कप कपड्यात गुंडाळून भीमसेन कापूर ठेवा. याचा वास किड्यांना सहन होत नाही, त्यामुळे धान्य बराच दिवस ताजं राहतं. विशेषतः म्हणजे कापूरचा संपर्क धान्याशी थेट येणार नाही याची काळजी घ्या. तर हा उपाय घरगुती पण फारच परिणामकारक आहे. तिसरी टीप आहे, कपाटातील ओलसरपणाचा वास घालवण्यासाठी. तर पावसाळ्यात कपड्यांना ओलसर वास येतो आणि कपाट उघडल्यावरती उग्र गंध देखील येतो. तर कपाटाच्या एका कोपऱ्यात लहान डब्बीत भीमसेन कापूर ठेवा. याचा सुगंध ओलसर वास नाहीसा करतो आणि कपडे सुगंधी राहतात. महिन्याला एकदा हा कापूर बदलला तर कपाट नेहमी ताजेतवाने सुगंधित राहते. चौथी टीप आहे, घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करा. तर भीमसेन कापूर फक्त सुगंधासाठी नाही, तर वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठीही वापरतात. रोज सकाळी किंवा संध्याकाळी पूजा करताना 2-3 कापराचे तुकडे पेटून घरभर फिरवा. यामुळे वातावरण हलकं, सकारात्मक आणि प्रसन्न होतं. हा उपाय विशेषतः तणावाच्या काळात घराला शांतता देतो. तर पाचवी टीप आहे, पावसाळ्यात चप्पल, शूज ताजेतवाने ठेवा. पावसाळ्यात चप्पल किंवा शूजमध्ये ओलसरपणा येऊन वास येतो. तर अशा वेळी शूजच्या आत लहान कापराच्या पिशवीत 1-2 कापूरचे तुकडे ठेवून रात्रभर ते तसेच ठेवा. सकाळी शूज एकदम कोरडे, सुगंधी आणि वासमुक्त वाटतील. हा उपाय स्वस्त, सोपा आणि जबरदस्त आहे. 6वी टीप, सर्दीने नाक बंद होणे यावरती उपाय. तर सर्दी झाल्यावरती नाक बंद होऊन श्वास घेणं त्रासदायक होतं. अशा वेळी एका वाफेच्या पाण्याच्या भांड्यात 1-2 लहान तुकडे भीमसेन कापूर टाका. डोक्यावरती टॉवेल घेऊन 5 ते 7 मिनिटं वाफ घ्या. कापूरचा सुगंध श्वास मार्ग मोकळा करतो, कफ सैल करतो आणि नाक बंद होणं कमी होतं. हा उपाय नैसर्गिक असून औषध शिवाय आराम मिळवून देणारा आहे. 7वी टीप आहे, घरच्या कोपऱ्यात किंवा स्वयंपाकघरात मुंग्या, लहान कीटक किंवा झुरळ दिसत असतील तर भीमसेन कापूर उपयोगी ठरतो. ज्या ठिकाणी कीटक जास्त दिसतात तेथे कपड्याच्या छोट्या पिशवीत 2-3 कापराचे तुकडे ठेवून कापूरचा वास यांना अजिबात सहन होत नाही आणि तेथून ते निघून जातात. विशेषतः म्हणजे हा उपाय रसायनमुक्त व सुरक्षित आहे. 8वी टीप आहे, पूजा साहित्य दीर्घकाळ ताजे ठेवा. तर फूल, वासाने किंवा पूजा साहित्य जास्त दिवस ताजं ठेवणं कठीण असतं. तर एका डब्यात फूल किंवा अगरबत्तीवरती भीमसेन कापूरचा एक छोटा तुकडा ठेवा. हा तुकडा साहित्याला वास लागू देत नाही आणि ते जास्त काळ सुगंधी व ताजं राहतं. हा उपाय सण उत्सवाच्या वेळी खूप उपयोगी ठरतो. 9वी टीप आहे, अलमारीतील मौल्यवान कपडे सुरक्षित ठेवा. तर रेशमी, लोकर किंवा मौल्यवान कपड्यांना कीड लागू नये म्हणून कापूर उत्तम आहे. कपड्यांच्या दरम्यान कपड्यात बांधलेल्या 1-2 कापूरचे तुकडे ठेवा. याचा वास कीड व
पतंगांना दूर ठेवतो आणि कपडे ताजेतवाने व सुरक्षित राहतात. विशेषतः कपड्यांना थेट कापूर लागू नका, नाहीतर डाग पडू शकतो. 10वी टीप आहे थकवा कमी करण्यासाठी सुगंधी उपाय. दिवसभर घरकाम किंवा ऑफिस करून थकवा आलाय तर एका छोट्या डब्बीत भीमसेन कापराचे 2-3 तुकडे पेटवा आणि खोलीत ठेवा. याचा सुगंध मन शांत करतो, तणाव कमी करतो आणि ऊर्जा वाढवतो. तर हा उपाय विशेषतः रात्री झोपण्याच्या आधी केला तर झोपही शांत लागते. 11वी टीप आहे ओलसरपणामुळे जंतू वाढतात आणि वासही येतो. तर एका छोट्या स्टीलच्या डब्यात 2-3 कापूरचे तुकडे ठेवा आणि आठवड्यातून 2-3 वेळा ते पेटवा. याचा सुगंध जंतूंना नाश करतो आणि आजतवानं स्वच्छ वातावरण निर्माण करतो. शिवाय यासाठी वेगळे रसायन वापरण्याची देखील गरज नाही आहे. 12वी टीप आहे मासळीचा वास पटकन नाहीसा करा. तर मासे स्वयंपाकघरात बनवले की वास लांबपर्यंत राहतो. स्वयंपाक झाल्यावर गॅस बंद करून एका छोट्या पातेल्यात 2-3 कापूरचे तुकडे पेटवा. ते स्वयंपाकघराच्या मध्यभागी ठेवा. 5 ते 10 मिनिटांत वास पूर्णपणे नाहीसा होतो आणि स्वयंपाकघर सुगंधी वाटते. तर हा उपाय मासळी प्रेमीसाठी वरदान आहे. 13वी टीप आहे गाडीचा वास ताजेतवाने ठेवा. तर गाडीत कधीकधी ओलसर वास किंवा बंदिस्त गंध येतो. तर गाडीच्या डॅशबोर्डवर किंवा सीटखाली छोट्या डब्यात 1-2 कापूरचे तुकडे ठेवा. गाडीतील हवा एकदम ताजी व सुगंधी राहील. तर हा नैसर्गिक एअर फ्रेशनर असल्यामुळे आरोग्यालाही सुरक्षित आहे. 14वी टीप आहे पायांचा वास कमी करा. तर संपूर्ण दिवस चप्पल किंवा शूज घालून राहिल्यावरती पायांना वास येतो. अशा वेळी पाय धुतल्यानंतर गरम पाण्यात भीमसेन कापूरचा एक छोटा तुकडा टाका आणि त्यात 5 ते 7 मिनिटं पाय भिजवा. पायांना वास कमी येतो, थकवा दूर होतो आणि त्वचा देखील मऊ होते. 15वी टीप आहे पावसाळ्यात गादी व उशीतील ओलसर वास नाहीसा करा. तर पावसाळ्यात गाद्या व उशा ओलसर होऊन वास येतो. उशीच्या किंवा गादीच्या कोपऱ्यात लहान पिशवीत भीमसेन कापूर ठेवा. याचा वास ओलसर आणि लांब काळापर्यंत हा वास ताजातवाना राहतो. तर अशा प्रकारे आपण पाहिले की भीमसेन कापूरचे घरगुती उपाय, त्याचे फायदे. तर माहिती उपयुक्त वाटल्यास हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, फॅमिलीमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ह्याची माहिती मिळेल. आणि आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.